नमस्कार फ्रेंड्स, खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भाकरी करणं हा खूप मोठं सायन्स नाही आहे, तर ते टेक्निक आहे आणि हे टेक्निक ज्याला जमलं त्याची भाकरी ही अगदी पुरीसारखी टम फुगते. तर आता इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही आहे. तर थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि पीठ शक्यतो गिरणीवाल्याला दळताना थोडंसं मोठं दळायला सांगायचं, म्हणजे छान भाकरी होते. एकदम बारीक दळलं की ते खूप चिकट पीठ होतं, मग भाकरी पण अशी थापली जात नाही आहे, म्हणजे पटकन सरकत नाही आहे. तर बघा, मग हे असं पीठ खाली लावून अशी छान अशी थापून घ्यायची. त्यात काही खूप मोठं सायन्स नाही आहे, हे प्रॅक्टिसने होतं. आणि थापून झाली की मग तवा गरम करायला मोठ्या गॅसवरती ठेवायचा आणि थोडा वेळ थांबायचं. तवा चांगला गरम झाला की मग ही अशी भाकरी टाकायची आणि पहिलीच भाकरी तुम्ही तव्यात टाकत असाल तर टाकल्यानंतरनं सुद्धा थोडा वेळ थांबायचं आणि मग पाणी लावायचं, कारण तुम्ही लगेच पाणी टाकलं आणि थोडा वेळ थांबलं तर वरती भाकरीवरती क्रॅक्स येतात. तर पाणी लावून झालं की मग हे पलटी करायचं. तर बघा किती छान पलटी झाली आहे. आता एक 5 मिनटं थांबवून आपण परत पलटी करणार आहोत, तर तोपर्यंत मी दुसरी भाकरी पण थापून घेते. आता आपले 5 मिनटं झालेले आहेत. तर बघा छान अशी पलटली जाते. मग ज्या बाजूनी कच्चं वाटते त्या बाजूने असं हाताने भाजून मग परत उलटी करून टाकायची. उलटं केल्यानंतर ना आपोआप अशी थोडीशी अशी फुगायला लागते, म्हणजे पापड सुटायला लागतो. मग थोडंसं उलटण्याने प्रेस करायचं, म्हणजे पूर्ण अशी अगदी पुरीसारखी फुगते. बघा, खूप छान अशी पुरीसारखी टम्म फुगते. आणि मग ही अशी काढून घ्यायची आणि काठाने कच्ची राहते फुगल्यानंतर ना, म्हणून ही काठाने थोडीशी अशी हाताने प्रेस करून किंवा उलटण्याने प्रेस करून भाजून घ्यायची. अशी मस्त आपली छान भाकरी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा.